आदिवासी उलगुलान सेना महाराष्ट्र राज्य संघटनेची दिंडोरी तालुक्यातील तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे आणि जिल्हा अध्यक्ष दत्तू झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व आपला रोजगार कसा उपलब्ध करावा, जलजमीन जंगल यांचा संविधानिक लढा कसा उभारावा तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याची माहिती देत आदिवासी उलगुलान सेना महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या कार्यकारिणीत जिल्हा कार्याध्यक्षा शारदा प्रतिके, शहर अध्यक्ष जयश्री गावित, शहर उपाध्यक्षा लतिका पवार, जिल्हा संपर्क प्रमुख वंदना धुळे, तालुका अध्यक्षा ललिता खांडवी, उपाध्यक्षा रेखा गांगुर्डे, सरचिटणीस वंदना पवार, उपसरचिटणीस रेखा तुंगार, संघटक निशा भुसार, उपसंघटक कुसुम भुसार, कोषाध्यक्षा सुवर्णा वारगडे, उपकोषाध्यक्षा सविता गांगुर्डे, तालुका सदस्य मंगला उघडे आदी नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले। इथून पुढे त्यांच्या हातून समाजकार्य घडत राहो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या। आदिवासी उलगुलान सेनेची दिंडोरी तसेच नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। या कार्यकारिणीचा उद्देश असणार आहे की तळागाळातील ज्या काही गरजू आणि बेरोजगार महिला आहेत या महिलांसाठी आता निश्चितच काहीतरी क्रांतिकारी निर्णय घेण्याची आज सुरुवात झालेली आहे आणि मोर्चे तर भरपूर निघतात, अन्याय भरपूर होत असतो, त्याच्यावर विरोध पण होत असतो, प्रतिउत्तर पण दिले जात असतं, विविध संघटनांच्या माध्यमातून हे कामं चालू असतात। पण मुख्य प्रवाहात आदिवासी महिलांना जर आणायचं असेल तर त्यांना उद्योजकाकडे आणि स्वयंरोजगाराकडे आपल्याला घेऊन जावं लागेल। गावाकडची जी गौण संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, तिचा वापर करून बचत गटाच्या माध्यमातून ह्या महिलांचा आपण कसा विकास करू शकतो यावर आज सखोल मार्गदर्शन घेण्यात आलं आणि तळागाळामध्ये जाऊन कोणत्या प्रकारे काम करायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला आपल्या महिलांना गावातून शहराकडे रोजगार निर्मिती होईल आणि ह्या रोजगारामधून समाजाचा विकास कसा होईल यासाठी आज सर्व महिलांचं विचारमंथन करण्यात आलं। आगामी काळामध्ये येणाऱ्या असलेल्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये पण काय भूमिका असणार आहे किंवा त्याच्यामध्ये पण आपलं कसं योगदान असणार आहे या देखील बद्दल आपण आज दिंडोरी तालुक्याची चाचपणी केलेली आहे आणि इथून पुढे महिलांच्या रोजगारावर विशेष भर दिला जाईल संघटनेच्या माध्यमातून आणि ह्या जे काही आज पद दिलेले आहे या पदांच्या माध्यमातून समाजामध्ये निश्चितच एक क्रांतिकारी विकास घडेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त। जय आदिवासी जय उलगुलान। आमचे तालुका अध्यक्ष ललिता खांडवी, आमचे महाराष्ट्र अध्यक्ष फसाळे भाऊ, आमची आज इथं कार्यकारिणी बैठक होती। त्यामध्ये सर्वांचे रोजगाराचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर कार्यकारिणींचे जे स्थानिक आणि जे तालुक्यावर जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी कार्यकारिणी निवडलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वजणी एकजुटीने मिळून काम करू अशी भाऊंना आम्ही शाश्वती देत आहेत। जय आदिवासी जय आदिवासी। मी लतिका भास्कर पवार, राहणार मसरू। तर आज आमची उलगुलान सेना आमचे संस्था चे अध्यक्ष जे प्रभाकर फसाळे साहेब तर त्यांनी आम्हाला इथे मीटिंगसाठी बोलवले आणि मीटिंग मध्ये आमचा रोजगाराचा जो प्रश्न होता, ज्या आमच्या आदिवासी महिला आहेत त्या रोजगारापासून वंचित आहे तर त्यांना रोजगार देण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील याची आम्हाला माहिती दिली आणि आम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू याच्यासाठी आम्हाला त्यांनी खूप खोलाचं मार्गदर्शन केले। त्याबद्दल मी भाऊंचं खूप खूप। मी सौ जयश्री भगवान गावित, राहणार इंद्रप्रस्थ नगर नाशिक। आज उलगुलान जी सेना आहे त्या संघटनेचे आपले प्रभाकर फसाळे सर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून ही जी मीटिंग झाली अतिशय सुंदर झाली आणि या मीटिंगच्या माध्यमातून आज सिडको सातपूर, इंद्रप्रस्थ नगर तसेच अंबड आणि जे आपले नाशिक मधील दिंडोरी तालुका आहे त्याच्यातली जी कार्यकारिणी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे आणि यापुढे संघटनेच्या माध्यमातून ज्या आदिवासी महिला आहेत त्यांच्यातले जे रोजगाराचे प्रश्न आहेत ते आम्ही तळागाळापर्यंत पोहोचून आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि आजची मीटिंग अतिशय सुंदर झाली आणि यापुढे देखील आदिवासी संघटनेच्या ज्या महिला आहेत त्या जोम धरून कामाला लागणार आहेत आणि ह्या कार्यकारिणी जी डिक्लेअर केलेली आहे आज सरांनी, आमचे प्रभाकर सर जे आहेत आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष
त्यांच्या माध्यमातून या रणरागीने आज इथं मीटिंगसाठी उपस्थित राहिल्या आणि आपल्या ग्राउंड लेवलमधून तळागाळामधून जे आपल्या गावाच्या समस्या आहेत तिथून हे आणि रोजगार निर्मितीचा जो विषय आहे तो ह्या सर्व महिला आपल्या ग्राउंड लेवलमधून सुरुवात करून आणि कसं जास्तीत जास्त प्रत्येक योजनांचा लाभ कसा घेता येईल हे पुढे जाऊन आणि आज दिंडोरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सेनेच्या माध्यमातून दिंडोरी तालुका महिला एकत्र करणार विकसित. मात्र आज दिंडोरी तालुक्याची कार्यकारिणी पूर्ण झालेली आहे, तर त्या कार्यकारिणीची जबाबदारी सर्व महिला आम्ही व्यवस्थित पार पाडू. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.